जिल्हा झाला त्या टायमाला बबनराव परतूर तालुका हा भारतीय जनता पार्टी होता. परतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात होता. आमच्या पुढे प्रश्न पडला की आता जिल्हा झाला पण परतूर आपल्यात नवीन आला, जायचं कोणाकडं, पार्टी वाढवायची कशी कोणालाच माहित नाही. आमची नियुक्ती झाली नारायणदास आंबटची आणि माझी. आम्ही परतूरला गेलो एसटीना. कोणाला विचारायचं पार्टी कार्यकर्ता कोण, पार्टीचा नेता कोण. आम्ही पेपर विकणाऱ्या टपरीला विचारलं आणि त्यांनी सांगितलं नारायणदादा पवार नावाचे एक कार्यकर्ते या ठिकाणी एकेकाळी जनसंघाचे नगरसेवक होते. आम्ही नारायणदादाला भेटलो. नारायणदादा म्हणले माझी वय झाली, तुम्ही पुरी साहेबाकडे जा. आणि पुरी साहेबांना सांगितलं की आम्ही गेलो, परिचय करून दिला. ते म्हणे कोण तुम्ही, म्हणलं आम्ही भाजपचे कार्यकर्ते. ते एकेकाळी जनसंघाचे नगराध्यक्ष झाले होते. पुरीला म्हणलं तुम्ही पार्टीचं काम करा परतूरमध्ये. आणि पुरी म्हणले मी काम करतो, तुझं नाव सांग. मी म्हणलं रावसाहेब. म्हणले माझ्या खात्यावर 1 लाख रुपये जमा करा, मी चांगल्या मनानं फिरू शकतो पार्टीचं काम करायला. जे माणसं एसटीचं तिकीट काढून आले त्यांच्यासाठी 1 लाख रुपये केवढे होते. आम्ही परत आलो, पार्टीचे कार्य चालवायला पैसे नाही. गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजनांनी आम्हाला 40 रुपये देऊन जालन्याच्या पार्टीच्या कार्यालयाचं काम करायचं सांगितलं. मित्र आज आनंद आहे. त्या काळामध्ये ना राज्यात सरकार, ना केंद्रात सरकार, ना कोणी आमदार, ना कोणी खासदार, ना आम्ही आमदार होऊ ना आम्ही खासदार होऊ, पुढे सत्तेत जाऊ, कोणी मंत्री होतील याची आम्हाला शक्यता नव्हती. त्याही काळात आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी उभी केली. त्यांच्या खांद्यावर बसून आम्ही आज एवढी जनसंख्या पाहतो तुमच्या समोरची. मला दुसरी गोष्ट एक आठवती, दुसरी तेवढी सांगतो फक्त, की आम्ही आमदार झालो. गोपीनाथराव प्रमोदजी यांनी एक बैठक बोलली हॉटेल रिट्जला आमदार निवासजवळ. कशाला बोलवली माहित नाही, आम्ही आमदार होतो. आणि गोपीनाथरावनी उठून भाषण केल्यानंतर प्रमोदजी बोलले की तुम्हाला मी आज का बोलवलं. ते म्हणले मला आज अति आनंद झाला. काय आनंद झाला की भारतीय जनता पक्षाला 2 लाल दिव्याच्या गाड्या भेटल्या. एक भेटली नासं फरंदेला, दुसरी भेटली सूर्यभानजी वाढणेला. मी फक्त तुम्हाला जेवायला बोलवलं. मी जेव्हा राजकारण करायला लागलो, मी आणि गोपीनाथराव, आम्हाला वाटलं नव्हतं की कधी भारतीय जनता पार्टीला 1 लाल दिव्याची गाडी भेटन. आज मला आनंद आहे. आणि प्रमोदजी त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले की मी काम करतो, काही ना काही माझं सार्थक झालं. आज तुमच्या डोळ्यात देखत ज्या भाजपला 2 लाल दिव्या होत्या, लाल गाड्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, त्या भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे, 22 राज्यात सत्ता आहे, राष्ट्रपती आपला आहे, लोकसभेचा अध्यक्ष आपला आहे. कधी कधी आमची टिंगलटावळी केली. अटल बिहारी वाजपेयी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले रेक्लेमॅक्स मैदानावर बांद्र्याला, त्याचा साक्षीदार मी आहे. त्या टायमाला अटलजीची घोषणा दिली कार्यकर्त्यांनी की प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी. काँग्रेसवाल्यांनी टिंगलटावळी केली, आमची विधानसभेत केली, लोकसभेत केली. पण त्या काळातल्या आडवाणी अटलजी, मुरली मनोहर जोशी यांनी पार्टी उभी केली. आणि एकदा नाही, दोनदा नाही, 3दा अटल बिहारी वाजपेयी या देशाचे प्रधानमंत्री झाले. आणि ज्या वेळेस त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा देशाचा प्रधानमंत्री 7 किलोमीटर आणि 16 राज्याचे मुख्यमंत्री पायी चालत अटल बिहारी वाजपेयी पुढे गेले. ही केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची ताकद आहे. आणि म्हणून मित्र, पार्टी कुठं होती आणि तुमच्या सगळ्यांच्या संघटनेच्या बळावर आज पार्टी कुठे गेली याचा सगळ्यात जास्त आनंद जर असेल तर आम्ही वर बसलेल्या कार्यकर्त्याला आहे. यांच्याकडे जर बघितलं तर हेही सुद्धा जुन्याच पार्टीच्या कामातून आले. आणि हे पार्टीचं कार्यालय या ठिकाणी उघडणार आहे, या ठिकाणी एक भव्य कार्यालय होणार आहे, या ठिकाणाहून जनहिताचे कार्यक्रम होणार आहे. विकासाच्या बाबतीत बबनराव बोलले, कर्जमाफीच्या बाबतीत बबनराव बोलले, नारायणराव बोलून टाकले. मला असं वाटतं की कार्यालयाच्या निमित्तानं पार्टीच्या कार्यकर्त्याची आणि कार्यालयाची आपण एकदा सगळ्यांना आठवण करून दिली पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपण पार्टीचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ता म्हणून आपण पुढच्या पिढीला संदेश दिला पाहिजे की कुठं होती भारतीय जनता पार्टी, आज कुठं आहे. आणि पुढच्या काळामध्ये आटके पार झेंडा या भारतीय जनता पार्टीचा लावायचा आहे, असा संदेश आपल्या पुढच्या पिढीला पास करायचा आहे. एवढीच मी आपल्या आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा. या ठिकाणी मागे बंधू भगिनींनी विनंती आहे की आपण आपल्या जागेवर बसून घ्यावं.
ज्यांच्या नेतृत्वात संघटनेला शिस्त, कार्यकर्त्यांना दिशा आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला नवी ऊर्जा मिळते, असे महाराष्ट्र भाजपाचे कणखर संघटनात्मक नेतृत्व माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी दादा चव्हाण यांना अध्यक्ष मनोगतासाठी मी नम्र विनंती करतो. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आजच्या या जालना जिल्ह्याच्या या कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित आदरणीय आपले सर्वांचे नेते देवाभाऊ, सन्माननीय व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, खरं तर आज भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून मला अत्यंत आनंद आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमित भाई यांच्या ते जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी संपूर्ण देशभरामधील असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या संघटनेला अशी विनंती केली की आपल्याला सर्वांना आपली कार्यालय ही त्या त्या जिल्ह्यांमध्ये निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पार्टीचा कार्यकर्ता, पार्टीचा पदाधिकारी हा एकत्रित येण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा सर्वात मोठा फायदा होईल. वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे असणारे मोर्चा, आघाडी या सर्वांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या ठिकाणी त्यांची असणारी कार्यालय त्या ऑफिसमध्ये असावीत. त्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीची असणारी विचारधारा ही पुढच्या पिढीला, कार्यकर्त्यांना समजावी आणि त्यांच्यासाठी त्यांचे रेफरन्स असावेत की आपल्या अगोदरच्या असणाऱ्या नेते मंडळींनी कशा पद्धतीने कार्यकर्ता आणि कार्यकर्ता निर्माणासाठी दिलेला वेळ, त्याग आणि समर्पण, या भावना, या सगळ्या गोष्टींचं या कार्यालयामध्ये सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने कार्यालयात येऊन त्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या काळामध्ये हा देश जेव्हा परमवैभवाच्या दिशेने घेऊन जायचा आहे त्यावेळेला आपला कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे. त्या कार्यकर्त्याला हे माहीत असलं पाहिजे की आपली असणारी विचारधारा आहे, ही विचारधारा ही राष्ट्र समर्पित असणारी विचारधारा आहे. देशाला समर्पित भावनेतून काम करणारा कार्यकर्ता, देवदुर्लभ कार्यकर्ता तयार करण्यासाठी तुम्हाला, आम्हाला सर्वांना एकत्रपणे या सगळ्या गोष्टी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी एक भव्य अशी वास्तू असली पाहिजे, त्यामध्ये एक ग्रंथालय असलं पाहिजे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना या पोहोचवणं, यासाठी सुद्धा विशेष असे प्रयत्न करणं, यासाठी त्या कार्यालयाचा सर्वात जास्त उपयोग झाला पाहिजे. हे कार्यालय हे नागरिकांसाठी एक मंदिर म्हणून त्या कार्यालयाला, प्रत्येकाला या भावना त्या कार्यालयातून निर्माण झाल्या पाहिजेत. चारित्र्य निर्माणाची प्रक्रिया या कार्यालयातून निर्माण झाली पाहिजे. असे अनेक विषय अमित भाईंनी त्यावेळेच्या ते अध्यक्ष असताना सांगितले. खरं तर कार्यालयाच्या जागा शहरांमध्ये मिळणं अत्यंत कठीण आहे, परंतु तरी सुद्धा या जालना जिल्ह्यातील असणारे हे सर्व व्यासपीठावरील कार्यकर्ते,
या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून आज या अत्यंत चांगल्या ठिकाणी या कार्यालयाचं निर्माण होत आहे आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे नेते देवाभाऊ यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं भूमिपूजन होत आहे. ते कार्यालयाचं भूमिपूजन ज्या ठिकाणी करतात ते कार्यालय अतिशय गतिमान पद्धतीने पूर्ण होतं याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात या कार्यालयाला एक मूर्त स्वरूप येईल आणि देवेंद्रजी आपल्या हस्ते पुन्हा याचं लोकार्पण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होईल त्याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सर्वांना या कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद रविदादा. आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी खाली बसून घ्यावं. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उभा आहोत. नेतृत्व तेच जे संकटात निर्णय घेते, नेतृत्व तेच जे विकासाला दिशा देतं. आणि यानंतर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि माझी नम्र विनंती आहे बंधू भगिनींना की आपण आपल्या जागेवर बसून घ्यावं. खरं तर मी जालन्यातील सर्व नेत्यांनी बोलावं आणि माझं भाषण टाळावं अशी विनंती करत होते, पण सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आपल्यासमोर उभी आहे 2 शब्द बोलण्यासाठी. आज भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्ह्याच्या कार्यालयाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली आहे. दिली आहे की नाही? जोरात सांगा जरा. काय दिलं? आणि वीज बिल काय दिलं? वीज बिल. पण जर मी सगळ्यांचे नावं घेतले आणि भरपूर भाषण केलं तर ते काही मला माफी देणार नाहीत, म्हणून मी आपला फार वेळ घेणार नाही. एवढंच म्हणेन की ज्या पक्षाचा जन्मून आज अनेक वर्ष झालेले आहेत त्या पक्षाचा पाया मजबूत आहे. तो केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर मजबूत आहे. भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षामध्ये काय अंतर आहे तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा मजबूत आहे, मजबूर नाही. हे अंतर आपल्या इतर पक्षांमध्ये आपल्यामध्ये आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता म्हणेन, नेता का नाही म्हणले, कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ताच प्रवास करून नेता होतो. कोणीही कोणा नेत्याच्या पोटात जन्म घेत नाही. मला सुद्धा आधी कार्यकर्ता म्हणून काम करावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे या संस्कारातला हा पक्ष आहे. या संस्कारातल्या या पक्षाने जेव्हा सुरुवात केली त्या सुरुवातीला त्यांनी बीजारोपण केलं, त्याचा आज मोठा वटवृक्ष झालाय. कारण आमचा कार्यकर्ता मुळाशी मुळं घट्ट रोवून बसलेला आहे. आज देवेंद्र फडणवीसजी आपल्या मंचावर उपस्थित आहेत. ते आता तुमच्या सगळ्यांचे काय झालेले आहेत? काय? आणि तुमचे लाडक्या बहिणींनो काय झालेत? तर देवेंद्रजी आता देवाभाऊ झालेले आहेत. आधी भाऊ होते, मग मुख्यमंत्री झाले आणि आता देवाभाऊ झाले. म्हणजे मोठ्या पदावर विराजमान होऊन देखील लोकांमध्ये देवाभाऊ म्हणून प्रसिद्ध होणं हे भारतीय जनता पार्टीच्या मुळापासून इथपर्यंतच्या प्रवासाचं लक्षण आहे. एक सामान्य बूथच्या कार्यकर्त्यापासून ते या एक नगरपालिकापासून ते आमदारपासून ते एक अभ्यासू आमदारपासून ते एक मुख्यमंत्रीपर्यंत त्यांचा प्रवास हे एक चांगला कार्यकर्ता होण्याचं लक्षण आहे. आणि म्हणून चांगल्या कार्यकर्त्याला जायला त्याचं हक्काचं ठिकाण असलं पाहिजे. कार्यकर्त्यांसाठी आपल्याला एक अशी वास्तू उभी केली पाहिजे, ती आम्ही पक्षातील नेते त्या पदावर असू नसू ती वास्तू कार्यकर्त्यांना भक्कम आधार दिली पाहिजे. आणि अशी वास्तू निर्माण करण्याचा संकल्प आमचे नेते अमितभाई शाह यांनी घेतला आणि देशभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यालय उभं राहत आहे. आज सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या सहकार्याने आज राज्यभर सुद्धा कार्यालय उभी राहत आहेत. त्या भूमिपूजनाला आपण सर्व एवढ्या संख्येने आलात, हेच भारतीय जनता पार्टीचं खरं बळ आहे. मी सर्वांना शुभेच्छा देते आणि विचार करते की लवकरच आपण या कार्यालयाचं लोकार्पण देखील करू. अशी असंख्य कार्यालय आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देत राहतील हीच मी एक अपेक्षा व्यक्त करते. आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आपण ऐकण्यासाठी आतुर आहात.
त्यांना बोलण्यासाठी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आपल्या जिल्ह्याचा कर्तव्यदक्ष पालकमंत्री आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं. ज्यांच्या निर्णयाला विकासाची धार, ज्यांच्या नेतृत्वाला जनतेचा आधार, ज्यांच्या संकल्पाने महाराष्ट्र होतो शक्तिशाली, असे आपले मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. मागच्या 5 जानेवारीला आपण जालना शहरामध्ये आलात. मी संचलन करण्याची भूमिका माझी असल्या कारण मला बोलता नाही आलं अगोदर, परंतु महापालिकेच्या वतीने सविस्तर निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण 5 जानेवारीला आलात आणि संपूर्ण जालनेकरांनी आपल्यावर विश्वास ठेवून, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून संपूर्ण नगरसेवक 41 आणि 4 45 आपले निवडून आले. महापौर, उपमहापौर, सर्व सभापती भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये नोंद झाली आणि म्हणून आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जालन्यावाल्यांनी भरोसा ठेवला. आज आपण छत्रपती संभाजीनगरहून जालन्याला आलो. ड्रायपोर्ट सारखा मोठा प्रकल्प, समृद्धी महामार्ग याला जोडणारा एक ओव्हरफ्लाय जर त्या ठिकाणी झाला तर जालना आणि संभाजीनगर कनेक्टिव्हिटी अत्यंत सोपी होईल. अनेक मागण्या जालना शहराच्या आहे. मला याची जाणीव आहे की आपल्याला तिरंगा रॅलीला संबोधित करायला जायचं असल्या कारणानं मी आपला वेळ घेणार नाही, पण आमचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल आणि आमच्या महापौर आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शहर जालना जिल्हा अध्यक्ष या नात्यानं, ग्रामीण जिल्ह्याच्या अध्यक्षाच्या नात्यानं आणि आलेल्या तमाम जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे आलेले सर्व पदाधिकारी बंधू भगिनींच्या वतीनं मी आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ भारतीय जनता पार्टीचा शेवटची घोषणा. 2 वेळेस कर्जमुक्ती दिली कुणी? 2 वेळेस शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली कुणी? भारतीय जनता पार्टीचा देवाभाऊ. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज जालना जिल्हा भारतीय जनता पार्टी नूतन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा आणि शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा या अतिभव्य कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आपले धडाडीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आपल्या जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, त्याचप्रमाणे माजी पालकमंत्री बबनरावजी लोणीकर, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी संजय सावकारेजी, संजय कुटेजी, अजित गोपछडेजी, रामराव वडकुतेजी, आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायणभाऊ कुचे, संतोष पाटील दानवे, अरुणजी लखानी, सुनीलजी राणे, लक्ष्मण सावजी, कैलास गोरंट्याल, विलास बापू खरात, नितीन काळे, राहुल लोणीकर, भास्कर आबा दानवे, वंदनाताई मगरे, राजेशजी राऊत, अशोकजी पांगारकर, सतीश घाडगेजी, देवीदास कुचेजी, घनश्यामजी गोयल, रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाळे, मनोज पांगारकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे. ज्यावेळी एखादा व्यक्ती आपलं घर बांधतो आणि आपल्या घराचा पायवा ठेवतो, त्यावेळी
कुटुंबाला जो आनंद होतो तोच आनंद आज जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या बृहत कुटुंबाचं घर म्हणजे भाजप कार्यालय त्याचा पायवा आपण ठेवलेला आहे आणि आपलं नवीन घर जालना जिल्ह्यामध्ये तयार होत आहे. कार्यकर्त्यांची हक्काची जागा, कार्यकर्त्यांचं हक्काचं घर हे जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तयार होत आहे. आणि म्हणून मी आपले जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण कुचेजी, आपले महानगराचे अध्यक्ष भास्कर दानवेजी यांच्यासहित तमाम कार्यकर्ते आणि आपले ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, बबनरावजी, सर्व आमदार या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. हा अतिशय चांगला भूखंड त्या ठिकाणी पक्षाकरता त्यांनी निवडला, तो विकत घेतला, त्याच्यावर प्लॅन तयार केला आणि मला विश्वास आहे की लवकरच एक उत्तम कार्यालय या ठिकाणी आपण तयार करू. आणि जसं माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजींनी सांगितलं, हे कार्यालय सामान्यांचं हक्काचं ठिकाण असेल. अडला नडला ज्याचं काम आहे, ज्याला प्रश्न आहेत, ज्याला मदत हवी आहे, असा कुठलाही व्यक्ती भाजप जालना जिल्ह्याच्या कार्यालयात आला तर त्याला त्या ठिकाणी आसरा मिळेल, त्या ठिकाणी मदत मिळेल आणि त्याचं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतील. आज बंधू भगिनींनो, भाजप देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या 12 वर्षामध्ये या भारताला एक मोठी महाशक्ती बनवण्याकडे आपली वाट अग्रसर झाली आहे. जगातली 4थी मोठी अर्थव्यवस्था मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश झालाय. गेल्या 10-12 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना मोदीजींच्या माध्यमातनं गरिबीतनं बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं. दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. हायवे, उडानपुलं, रेल्वे, वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर बांधून आज मोठं वेगवान अशा प्रकारचं जीवन हे मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला जगायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण चाललंय, उद्योग येत आहेत. त्यामुळे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळण्याकरता आज नवीन माध्यम सुरू झालेलं आहे. शिक्षणाची नवीन दालनं उघडतायत. एक प्रगतिशील देश म्हणून 2014 पूर्वी ज्या देशाला जगामध्ये एक अतिशय अविकसित देश म्हणून, अतिशय धीम्या गतीनं विकासाकडे जाणारा देश म्हणून ओळखलं जात होतं, आज तोच देश जगाच्या पाठीवर सर्वात वेगाने विकसित होणारा देश म्हणून ओळखला जातो. हे मोदीजींनी करून दाखवलं. महाराष्ट्रामध्येही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आपलं सरकार स्थापन झालं आणि महाराष्ट्रात या सरकारच्या माध्यमातनं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी कामं आपण सुरू केली. आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी 6,000 रुपये देणं सुरू केलं, तर महाराष्ट्र सरकारने निर्णय केला आणि त्याच्यासोबत 6,000 रुपये महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजनेतनं देण्याचा निर्णय केला. आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला
आणि जुन्या सरकारसारखं नाही. काँग्रेसच्या काळातही मोफत वीज एकदा दिली होती. निवडणुकीच्या 1 महिना आधी मोफत विजेचे बिलं पाठवले आणि निवडणूक झाल्याबरोबर मोफत विजेचा निर्णय परत घेतला आणि जुन्या बिलांसहित सगळी वसुली ही शेतकऱ्यांकडनं केली. त्यांच्यासारखी लबाडी करणारे लोक आम्ही नाही. शेतकऱ्यांना मोफत विजेचा केवळ आश्वासन नाही, मोफत वीज आम्ही दिली. आणि जोपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे, आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज मिळतच राहील, हा आमचा निर्धार आहे. एक अजून निर्धार आम्ही व्यक्त केला होता. शेतकऱ्यांना दररोज दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, हा आमचा निर्धार होता. या निर्धाराकडे वाटचाल चालू झाली. आता महाराष्ट्रामध्ये 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देणं सुरू केलंय. आता 8 तास देतोय. लवकरच 100%ला पोचू. 8 तासाचे 10 तास करू आणि त्यानंतर 12 तास करू. पण आज 76%. पूर्वीच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये आम्ही पण मागणी करायचो, शेतकऱ्याला दिवसा वीज द्या. तर आम्हाला विधानसभेत उत्तर मिळायचं, आपलं इन्फ्रास्ट्रक्चरच याकरता तयार नाही. शेतकऱ्यांना रोज सकाळी वीज दिवसाच देता येत नाही. अर्धे दिवस दिवसा आणि अर्धे दिवस रात्री. पण आपण सौर कृषी वाहिनी योजना राबवली आणि आज 76% शेतकरी दिवसा 12ही महिने वीज घेतायत. लवकरच 100% शेतकऱ्यांना वीज देऊ आणि मग 8 वरनं 12 तासावर देखील आम्ही पोहोचू. आणि एवढंच नाही, आम्ही मोफत वीज दिल्यानंतर काही पोपट हे विचारायला लागले, विधानसभेत बोलायला लागले, आता तर मोफत वीज देताय पण जुनी थकबाकी आहे, आमच्या शेतकऱ्याच्या डोक्यावर तलवार आहे, कधीतरी जुने बिलं पाठवाल आणि शेतकऱ्यांकडनं वसुली कराल. मला सांगताना आनंद वाटतो की या तुम्ही निवडून दिलेल्या सरकारची हिंमत बघा. आम्ही निर्णय केला, शेतकऱ्यांचे जवळजवळ 55,000 कोटी रुपयाचे थकीत बिलं हे कायमचे माफ करतो आणि शेतकऱ्यांना लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून नो ड्यूजचे पत्र आम्ही देणार. उद्या कोणाचंही सरकार आलं तरी शेतकऱ्याकडनं हे 55,000 कोटी रुपये ते वसूल करू शकणार नाहीत. अशा पद्धतीचा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलाय. हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना आपण घोषित केली होती. बंधू भगिनींनो, ही योजना घोषित केली, आपल्याला भरभरून लोकांनी निवडून दिलं, शेतकरी, गावकरी सगळ्यांनी मतं दिली. सरकार आलं, त्यानंतर जिल्हा परिषद निवडून दिली, महानगरपालिका निवडून दिली, नगरपालिका निवडून दिली. सगळा विश्वास आपल्यावर टाकला. लोकांना वाटत होतं आता काही हे कर्जमाफी करत नाही, कारण आता यांना निवडणूक थेट 29 साली आहे, केलीच तर लोकसभेपूर्वी 29 मध्ये कर्जमाफी करतील. तेव्हा अनेक विरोधक त्या ठिकाणी असं बोलत होते, कर्जमाफी होणार नाही. पण कुठलीही निवडणूक नसताना केवळ आपलं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता 56 लाख शेतकऱ्यांची 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आपण केली. आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं, खाती नील होणं सुरू झालं. काही छोट्या छोट्या अडचणी येतात, त्या अडचणी देखील आपण दूर करतो आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं. हे करत असताना
2017ला आपण कर्जमाफी दिली होती. त्यानंतर 2020 साली उद्धव ठाकरेंच्या सरकारने कर्जमाफी घोषित केली. पण त्यात काय सांगितलं, 17 आणि त्याच्यापूर्वी ज्यांना कर्जमाफी मिळाली आहे त्यांना कोणालाही आम्ही कर्जमाफी देणार नाही. आम्ही मात्र असं केलं नाही. 2020च्या कर्जमाफीतही जे आले होते पण दुर्दैवाने पुन्हा थकीत झाले, त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय आपण केला. आणि कुठल्याही अटी नाही, विना अट 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. जुन्या सरकारमध्ये तर 1 रुपया जास्त असेल तर तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही. आम्ही सांगितलं जास्त कर्ज असेल 2 लाख आम्ही देतो, वरचे पैसे तुम्ही भरा. त्यांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी केला. आणि म्हणून बंधू भगिनींनो, हे शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्यांकरता, आमच्या महिलांकरता या ठिकाणी सांगितलं, हे सरकार पुन्हा निवडून आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार. बंधू भगिनींनो, आम्ही बंद केली नाही आणि काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 5ही वर्ष लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देतच राहू. पण आता लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचा निर्णय झालाय. 50 लाख माझ्या बहिणी लखपती दिदी झाल्या आहेत. आता 1 करोड बहिणींना लखपती दिदी आपल्याला करायचं आहे आणि त्या दिशेनं आपली वाटचाल चालू आहे. आज मराठवाड्यामध्ये मला आनंद आहे. कायम दुष्काळी असलेला माझा मराठवाडा, याला नेहमी करता दुष्काळ मुक्त करण्याचं काम आपण करतोय. एकीकडे कोल्हापूर सांगलीचं पुराचं पाणी 35 टीएमसी पाणी हे उजनीमध्ये आणून ते मराठवाड्यात आम्ही आणतो. तर दुसरीकडे या ठिकाणी पश्चिमी वाहिनी नद्यांचं वाहून जाणारं 80 टीएमसी पाणी हे कोकणातनं थेट मराठवाड्यामध्ये आणि गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आणतो. आमचा निर्धार आहे, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. दुष्काळ मुक्त मराठवाडा आम्ही करून दाखवू. आज आपण बघा, समृद्धी महामार्ग बनवत असताना मी सांगायचो, पुढचं महाराष्ट्राचं इंडस्ट्रीचं मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर आणि जालना आहे. आज ते आपल्याला खरं होताना दिसतंय. इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत, कनेक्टिव्हिटी झाली आहे, ड्रायपोर्ट सुरू झालाय आणि आता तर आजच आम्ही या जालन्याला सिल्क सिटी तयार करण्याकरता पहिली बाजारपेठ सुरू केलेली आहे. आता जालन्याची ओळख SSS नी होणार आहे. SSS, स्टील, सीड आणि सिल्क. स्टील सिटी, सीड सिटी आणि सिल्क सिटी जालना, अशा पद्धतीनं या जालन्याची ओळख होणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात याच्या विकासाचा आराखडा आपण तयार केला आहे. मागच्याही काळात रावसाहेब पाटील दानवे असतील, बबनरावजी असतील, आपले आमदार असतील, नारायण कुचेंसारखे, संतोष दानवेंसारखे आपले आमदार असतील, या सगळ्यांच्या श्रमांमुळे हा जिल्हा विकासाकडे अग्रसर झाला. आणि आता आपल्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा जालना जिल्ह्याच्या विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. मी तुम्हाला केवळ एवढंच सांगण्याकरता आलो आहे, हा जिल्हा भाजपवर प्रेम करणारा जिल्हा आहे. रावसाहेबांनी सांगितलं, ज्या काळामध्ये
लोकप्रतिनिधी नसायचे त्याही काळात लोकप्रतिनिधी निवडून देणारा हा जिल्हा आहे. आम्हाला नगरपालिका असो, महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, प्रत्येक वेळी यश आणि आशीर्वाद देणारा हा जिल्हा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सर्व मंचावरील आमच्या नेते मंडळींना सांगतो, जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये कोणतीही कमतरता आम्ही येऊ देणार नाही. या जिल्ह्याला भक्कम विकासाचं इंजिन म्हणून इथल्या तरुणाईच्या हाताला काम देण्याकरता या ठिकाणी वेगवेगळ्या योजना राबवत एक महत्वपूर्ण जिल्हा म्हणून जालन्याला प्रस्थापित करू, हा विश्वास आपल्याला मी देतो. आणि आता पुढे छत्रपती संभाजीनगरला तिरंगा यात्रेकरता जायचंय. मगापासून मेसेज येत आहेत, 25-30 हजार तरुणाई त्या ठिकाणी थांबलेली आहे. त्यामुळे उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी जे स्वागत केलं, सत्कार केला, आमच्या शेतकऱ्यांनी जे आशीर्वाद दिले, ते आशीर्वाद आपल्या उराशी घेऊन आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धन्यवाद देवाभाऊ. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज जालना रेशीमकोष बाजारपेठ लोकार्पण सोहळा, अंबड पोलीस स्टेशन लोकार्पण सोहळा आणि 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लोकार्पण सोहळा या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे, आपल्या वस्त्रोद्योग विभागाचे मंत्री माननीय संजय सावकारेजी, मंचावर उपस्थित माननीय आमदार बबनरावजी लोणीकर, अरुणजी खोतकर, संतोषजी दानवे, नारायणजी कुचे, हिकमतजी उडान, माननीय खासदार कल्याणराव काळे, आमचे मित्र राजेशजी टोपे, श्री अरविंदजी चव्हाण, वंदनाताई मगरे, विलास बापू खरात, अप्पर मुख्य सचिव श्रीमती शैला, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, IG वीरेंद्र मिश्रा, श्रीमती अंजली शर्मा, त्याचप्रमाणे तेगबीर संधू, आपले ZP CO कनवारिया, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी, व्यापारी आणि विशेषतः रेशमाचं सुंदर अशा कापडामध्ये रूपांतर करणाऱ्या आमच्या सर्व भगिनी आणि उपस्थित बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जालना रेशीम कोष बाजारपेठ एक अतिशय चांगली संकल्पना, या संकल्पनेचं आपण लोकार्पण केलं आहे. या निमित्ताने या संकल्पनेची सुरुवात करणारे आमचे अर्जुनराव खोतकर आणि बबनराव लोणीकर या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचसोबत याला पूर्णत्वास नेणारे आपले वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, आपले पालकमंत्री पंकजाताई मुंडे, वस्त्रोद्योग विभागाचे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी या सर्वांचं आणि सर्व लोकप्रतिनिधींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एक महत्त्वाचं दालन, एक महत्त्वाची बाजारपेठ आज जालन्याला या ठिकाणी उपलब्ध झाली. मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केलं आणि त्यांनी सांगितलं की जालन्याला
सिल्क सिटी आपल्याला करायची आहे. खरं म्हणजे आता जालना ही SSS सिटी झाली आहे. सिल्क, सीड आणि स्टील अशी SSS सिटी म्हणून आता जालन्याची ओळख आहे. आणि विशेषतः सिल्कच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एक अर्थव्यवस्था या ठिकाणी उदयास येते हे पाहून मला अतिशय आनंद आहे. आपल्याला कल्पना आहे की गेले अनेक वर्ष आपण कॅश क्रॉप म्हणून कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांवर अडकलो आहोत. खरं तर देशामध्ये उत्पादकतेतही कापूस आणि सोयाबीनमध्ये जेवढी उत्पादकता मिळवली पाहिजे तेवढी अद्याप आपण मिळवू शकलेलो नाही. तो प्रयत्न आपला चालला आहे. पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना पर्यायी पीक पद्धती आपण देत नाही, पर्यायी कॅश क्रॉप आपण देत नाही, तोपर्यंत आपण कापूस आणि सोयाबीनच्या भोवतीची अर्थव्यवस्था ही फार काही बदलू शकत नाही. आणि मला असं वाटतं की तुतीचा पर्याय, सिल्कचा पर्याय हा अतिशय उत्तम पर्याय आहे की ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील, जसा ऊसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो त्याहीपेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये कमवण्याची संधी ही आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं यात काय असतं, याची व्हॅल्यू चेन डेव्हलप होणं. बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची व्हॅल्यू चेन तयार होणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आज ही बाजारपेठ या ठिकाणी झाली. पहिला लिलाव तर फारच छान झाला. मी टोपे साहेबांना सहज विचारत होतो, मी म्हटलं साधारणपणे काय दर असायला पाहिजे. ते म्हणाले साधारण 700 असतो. आज अर्जुनराव तुम्ही असा जोर लावला, रोजच तुम्ही येत जा आता इथे आणि सगळ्यांना सांगत जा. आज जसं 760वर पोचवलं 960वर, तसं रोज येऊन इथे जेव्हा लिलाव होईल त्यावेळी सगळ्या प्रतिनिधींनी उभं राहून सगळ्यांना पंप करायचं आणि जास्तीत जास्त भाव कसा देता येईल हा प्रयत्न आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी केला पाहिजे. पण त्याचसोबत ही संपूर्ण व्हॅल्यू चेन ही तयार करण्याच्या संदर्भात आता या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग आपण बघितले. चौकी देण्याच्या संदर्भातला विषय असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर जी प्रक्रिया करावी लागते त्या प्रक्रियेकरता ड्राईंग असेल, या सगळ्या गोष्टीची जी व्हॅल्यू चेन ही आपण या ठिकाणी तयार करतो. आणि आमच्या काही भगिनी साडी विणत होत्या अतिशय सुंदर, आणि त्यांना आम्ही विचारलं तर त्या म्हणाल्या दिवसाला एक आम्ही विणू शकतो. पण त्यांनी एक अजून गोष्ट सांगितली ज्याकडे पंकजाताई आपल्याला लक्ष द्यायला लागेल. त्यांनी सांगितलं आमच्या घरीच आम्हाला लूम द्या, तर आम्ही जास्तीत जास्त साड्या या ठिकाणी तयार करू शकू. आपण नाशिक आणि पैठण या ठिकाणी, येवला या सगळ्या भागामध्ये आपण बघितलं की इतके सुंदर पैठणीचे क्लस्टर तयार झाले. आणि म्हणून पंकजाताईंच्या डोक्यात होतं की पैठणला पैठणी, तर इथे काहीतरी वेगळं झालं पाहिजे. म्हणून आता त्यांनी 5-6 ब्रँड तयार केले आहेत. आता सगळ्यांनी मिळून त्याचा निर्णय करायचा आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, मी इतके वर्ष पंकजाताईंना ओळखतो, त्यांना फार चांगला सेन्स यातला आहे. त्यामुळे त्यांनी जर तो ब्रँड निवडला तर तो निश्चित यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. त्यामुळे जालन्याचा एक नवा ब्रँड हा आपल्याला या ठिकाणी निमित्ताने तयार करता येईल. आता आपल्याला माहिती आहे की जालन्याचा ड्रायपोर्ट देखील सुरू झाला आहे. आता पुन्हा रिव्हर्सल सुरू करायचं आहे. 80% सिल्क चायनातनं आपण इम्पोर्ट करतो. एक काळ असा होता की जगाला सिल्क एक्सपोर्ट करणारे आपण होतो. त्यामुळे आता पुन्हा त्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या दृष्टीनं एक चांगली व्यवस्था या ठिकाणी झाली. या व्यवस्थेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा घेता येईल, त्यासोबत अधिकाधिक शेतकऱ्यांचं ट्रेनिंग आणि त्याची व्हॅल्यू चेन क्रिएट करण्याकरता चांगल्या पद्धतीचा कौशल्य विकास
या दोन्ही गोष्टींवर येत्या काळामध्ये आपण फोकस करू. ज्या ज्या लोकांनी याकरता उत्तम अशा प्रकारचं नियोजन केलं त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आमच्या शैला मॅडम नव्याने आता या विभागात आल्या आहेत. अतिशय अनुभवी अधिकारी आहेत, अतिशय फोकस्ड अधिकारी आहेत. नियोजन विभागात अतिशय उत्तम काम त्यांनी यापूर्वी केलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणे सावकारे साहेब त्यांच्या आणि तुमच्या दोघांच्या या साथीतून हा विभाग वेगानं पुढे जाईल आणि पुढे जात असताना या ज्या रेशीम गाठी आपल्याला बांधायच्या आहेत त्या उत्तम प्रकारे आपण बांधू शकू हा विश्वास मी व्यक्त करतो. आज जे सर्व आमचे शेतकरी व्यापारी या लिलावात सम्मिलित झाले त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. काही या क्षेत्रात उत्तम काम करणारे त्यांचंही आपण अभिनंदन केलं आहे, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. सोबतच आज अंबडला निजामकालीन पोलीस स्टेशन जे आहे त्याच्याऐवजी आता नवीन भारतकालीन पोलीस स्टेशन हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येलाही प्राप्त झालं आहे. त्याबद्दल पोलीस विभागाचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि आत्ता आपण एक सत्कार देखील केला. खरं म्हणजे कधीकधी खंत वाटते की घटना इतकी वाईट आहे की त्याबद्दल आपण खंत व्यक्त करावी की चांगलं त्याला न्याय मिळाला म्हणून समाधान व्यक्त करावं. पण मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये सातत्याने क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये